हाय फ्रेंड्स, आज काहीतरी एकदम बाहेरचं खायची इच्छा झाली होती, त्यासाठीच मी आज बनवली आहे ढाबा स्टाईल अशी मटर पनीर. खूप छान लागते, एकदम अगदी तशीच तुम्ही देखील नक्की बनवून पहा. चला मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. ते मटर आणि पनीर घेतलं आहे, सोबत दाखवल्याप्रमाणे काही मसाले घेतले आहेत, ते छान भाजून घ्यायचे आहेत. ॲड केलं त्याच्यामध्ये थोडासा खोबरा सुका, तो देखील छान खरपूस भाजून घेतला आहे. त्यानंतर त्याचकडे मी टाकले थोडंसं तेल आणि एक चिरलेला कांदा स्लाईसमध्ये, तो छान शिजवून घेतला आहे. त्यानंतर ॲड करायचं आहे अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि एक चिरलेला टोमॅटो आणि छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे ग्रेव्हीसाठी मस्त असं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आपण भाजून घेतलेले जिन्नस छान वाटून घेतले आहेत. त्यानंतर ॲड केले आहेत 2 काश्मीरी लाल मिर्च आणि 4 भिजवलेले काजू, सोबत आपला कांदा आणि टोमॅटो आणि छान अशी त्याची पेस्ट रेडी केली आहे थोडंसं पाणी घालून. आता कढईमध्ये टाकलं आहे चम्मच तेल आणि 2 चम्मच बटर. दाखवल्याप्रमाणे काही खडे मसाले टाकले आहेत. त्याच्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा छान तेलावर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲड केली आहे आपण रेडी केलेली पेस्ट, सोबतच पाणी देखील ॲड केलं आहे आणि छान 5 मिनटं ती शिजवून घेतली आहे. त्यानंतर ॲड करण्यात आपले मसाले निवडक, त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, धणेपूड आणि थोडासा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ छान मिक्स करून एक वाफ काढली आहे. त्यानंतर ॲड केला आहे आपला क्यूब्समध्ये कट केलेला पनीर आणि मटर आणि छान मसाल्यांवर परतून घेतला आहे. थोडंसं गरम पाणी ॲड केलं आहे आणि 10 मिनटाची वाफ काढून घेतली आहे. पाहू शकता 10 मिनटानंतरला आपली ग्रेव्ही खूप जाड झाली आहे, एकदम छान अशी. आता वरून टाकूया थोडीशी चिरलेली कोथिंबीर, सोबतच कसुरी मेथी आणि छान एकदा मिक्स करून घेणार आहोत. पाहू शकता आपली भाजी ऑलमोस्ट रेडी झाली आहे. त्यानंतर ॲड केला थोडासा लिंबाचा रस आणि 5 मिनटं वाफ काढून घेतली आहे. आणि पाहू शकता काय तरी आले आहे आणि इथे रेडी झाली आपली मटर पनीर ढाबा स्टाईल अशी. तुम्ही देखील नक्की ट्राय करा अशा प्रकारे, तुम्हाला देखील खूप आवडेल. अगदी ढाबा स्टाईल होते, एकदा नक्की ट्राय करून पहा. बाय बाय.